श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 20 मराठी। या अध्यायात गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांची भेट याबद्दल कथा आहे। मागील अध्यायात आपण बघितले की गोरक्षनाथांनी मारुतीला अस्त्रांनी बांधून टाकले होते व मारुतीला सोडविण्यासाठी प्रत्यक्ष श्रीरामांना यावे लागले। त्यानंतर मारुती मैनाकिनीला भेटण्यास गेल्या व त्याने मैनाकिनीस सांगितले की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ मच्छिंद्राला वापस नेण्यासाठी आला आहे, तेव्हा तू आता गोरक्षनाथासोबत गोड बोलून त्याला त्यापासून परावृत्त कर। परंतु मच्छिंद्राने तुझ्याबरोबर प्रपंच केला आणि पुत्रप्राप्तीही झाली, त्यामुळे आता मच्छिंद्रनाथ इथे राहतील असे वाटत नाही। हे ऐकून मैनाकिनी घाबरून गेली। पूर्वी मैनाकिनीने सिंहल द्वीपामध्ये पद्मिनी या नावाने जन्म घेतला होता, तेव्हा उपरीचर वसूला आकाश मार्गाने जात असता त्याला बघून हसली। तेव्हा उपरीचर वसूने मैनाकिनीला तू स्त्री राज्यामध्ये राहशील व तिथे तुला पुरुषाचे दर्शन होणार नाही असा शाप दिला। तेव्हा मैनाकिनीने उपरीचर वसूला माफी मागितली। तेव्हा उपरीचर वसू म्हणाले, स्त्री राज्यात तिलोत्तमा नावाची राणी आहे, तिच्यानंतर तू राणी होशील, तिथे मच्छिंद्रनाथाशी विवाह होईल। तुझ्या मनात माझ्याविषयी आसक्ती आहे, त्यामुळे माझ्याच तेजातून उत्पन्न झालेला मच्छिंद्रनाथाच्या विवाहानंतर तुझ्या पोटी मीच मीननाथ म्हणून जन्म घेईल, त्यानंतर तू स्वस्थानी जाशील। उपरीचर वसूच्या या शापामुळे पद्मिनीला स्वतःचा विसर पडला व ती भटकत स्त्री राज्यात पोहोचली। तिथे राणी तिलोत्तमेनंतर एका हत्तीनीने राणी म्हणून पद्मिनीच्या गळ्यात माळ घातली व मच्छिंद्रनाथाशी तिचा विवाह होऊन संसार सुरू झाला व तिला मीननाथ नावाचा पुत्रही झाला व तिची शापातून मुक्त होण्याची वेळ आली। इकडे गोरक्षनाथ आणि कलिंगा यांच्याबरोबर अनेक लोक शिंगमुरुड नावाच्या गावात आले। गोरक्षनाथ कलिंगेला म्हणाले, मी मृदंग वाजविण्याचे काम करीन। तेव्हा कलिंगा गोरक्षनाथास म्हणाली, आपण स्त्री रूप धारण केले तरच तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकाल, कारण राणीच्या समोर नृत्याचा कार्यक्रम आहे। तेव्हा गोरक्षनाथाने मंत्र सामर्थ्याने स्त्री रूप धारण केले व राणी समोर नृत्यास सुरुवात झाली। सिंहासनावर मच्छिंद्रनाथ बसले होते, सोबत मैनाकिनी व मीननाथ बसले होते। वाद्ये वाजू लागली। गोरक्षांनी मृदंग वाजविण्यास सुरुवात केली। त्यावेळेस मृदंगातून चलो मच्छिंदर गोरखाया असा आवाज ऐकू येऊ लागला, त्यामुळे मच्छिंद्रनाथ दचकले। नृत्य अतिशय रंगात आले होते, परंतु गोरक्षनाथ आपणास नेण्यासाठी आला आहे हे मच्छिंद्राने ओळखले व ते घाबरले। तेव्हा राणीने मच्छिंद्रास विचारले असता मच्छिंद्रनाथाने राणीस सांगितले, मृदंगातून गोरक्ष आया असे बोल निघत आहे, खरोखर गोरक्ष आला तर? तेव्हा राणीने मृदंग वाजविणाऱ्या तरुणीला प्रश्न केला, तू मुद्दाम असे बोल काढत आहेस काय? तेव्हा ती तरुणी म्हणाली, मी फक्त मृदंग वाजवित आहे, आपण इतर वाद्ये वाजवून बघा। तिने इतर वाद्ये वाजविण्यास घेतले तर त्यांतूनही तेच बोल निघाले। तेव्हा राणीला आश्चर्य वाटले व तिने त्या मृदंग वाजविणाऱ्या तरुणीला विचारले, तुला तुझ्या गुरुची शपथ आहे, तू खरं काय आहे ते सांग। तेव्हा नृत्य थांबले व ती तरुणी म्हणाली, मी गोरक्षनाथ आहे व मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे व त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आलो आहे। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुझे मूळचे रूप प्रकट कर। त्याबरोबर गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले। तेव्हा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षास हृदयाशी धरले। गुरु शिष्याची भेट झाली। गोरक्षनाथांनी घडलेल्या सर्व घटना मच्छिंद्रनाथांना सांगितल्या। नाथांनी गोरक्षांना मांडीवर घेतले। फलश्रुती, या अध्यायाच्या श्रवणाने किंवा पठनाने वेदाची बाधा होणार नाही व प्रपंच सुखाचा होईल असे ग्रंथात दिलेले आहे।